हाय फ्रेंड्स, हे छोटे छोटे मूग पकोडे तुम्ही ह्याचाच वडासुद्धा बनवू शकता. आजची रेसिपी माझ्या मुलासाठी आहे. तो परदेशात राहतो. तिथे मी एकदा बनवले होते. त्याच्या फ्रेंड्सला तिकडच्या खूपच आवडले. मी पार्टी ठेवली. सर्व फ्रेंड्स बोलू लागले की मागच्यासारखे वडे असतील तर आम्ही येणार. आता मी ह्या दोन डाळी दोन पातेल्यात वेगवेगळ्या भिजत घातल्यात. मुगाचीच आहे पण एक सालाची आहे आणि एक बिनसालाची आहे. त्यासाठी वाटण फक्त लसूण, मिरची, आलं. तो तर मिरचीसुद्धा घालणार नाही आहे. 5 तास भिजत घातली मी डाळ. छान झाली आहे. वाटण करताना आईस घालूया पाण्याच्या ऐवजी. कांदा घालून घेतला भरपूर बारीक चिरलेला. आता तीळ, ओवा, बडीशोप, मीठ आणि वाटण हे सगळं घालून घेऊ. हे घालून झालं की भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊ. छान बारीक चिरली आणि खूप मिक्स करायचं. 5-7 मिनटं छान त्याला फेटायचं आहे. ह्याच्यात मी तेल किंवा सोड्याचा अजिबात वापर केला नाही. तुम्ही घालू शकता. थोडं पातळ वाटलं तर तुम्ही 2 चमचे बेसन घालून घ्या. मला नाही गरज पडली. त्या कढईत तापायला ठेवलं होतं तेल. त्या चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने छोटे छोटे घालून घ्यायचे. मंद गॅसवर करूया म्हणजे आतला भाग छान होईल. आता हे पकोडे माझा मुलगा बनवणार आहे. तुम्ही सुद्धा बनवा. दुसरी रेसिपी घेऊन येते.